Okay. So now what we are going to do? We are going to start with the new point, which chemical properties aldehyde ketones and carboxylic acid. Reduction. Reduction of aldehydes and ketones. Reduction of aldehydes and ketones. नॉर्मल रिडक्शन जर आपण केलं तर विथ द हेल्प ऑफ रिड्युसिंग एजंट करतो. कशा हेल्पला करतो? रिड्युसिंग एजंट कोण आहे? कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन, डायहायड्रोजन प्लस रॅनेनिकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम किंवा रिड्युसिंग एजंट LiAlH4 हे नॅचरल हायड्रोजन प्रोड्यूस करतात. LiAlH. आता रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स बाय catalytic hydrogenation. As the aldehyde RCH डबल बॉन्ड यामध्ये मी डायहायड्रोजन गॅस ऍड केले. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? रॅनेनिकेल आणि हीट. डायहायड्रोजन गॅस म्हणजे सिंगल बॉन्ड काय आहे तर H. हा डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथे हायड्रोजन आणि इथे हायड्रोजन काय होणार आहे तर ऍड, म्हणजे इथे काय येणार आहे RCH, इथं H आणि इथं काय येणार आहे तर OH. सो अल्डिहाइडचं जर रिडक्शन झालं तर कसला अल्कोहोल देतो? प्रायमरी अल्कोहोल. RCH2OH म्हणजे कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी. ज्या कार्बनला OH आहे अजून एकच अल्कोहोल. नेक्स्ट परत RCR डबल बॉन्ड O प्लस काय घेतलं? डायहायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? रॅनेनिकेल आणि काय केलं तर इथं एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन म्हणजे काय येणार आहे RCR, इथं काय येणार आहे OH आणि इथं काय येणार आहे H. ज्या कसला अल्कोहोल आहे तर सेकंडरी अल्कोहोल. सो तुमचा अल्डिहाइड जो आहे तो प्रायमरी अल्कोहोल देतो रिडक्शन वरती कॅटॅलायटिक हायड्रोजनेशनला, आणि कीटोन जो आहे तो काय देतो तर सेकंडरी अल्कोहोल. तुम्ही कॅटॅलायटिक हायड्रोजन ऐवजी बाय युजिंग रिड्युसिंग एजंट पण करू शकता. बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोण असणार आहे? LiAlH4 in acidic condition. This produces acid hydrogen. LiAlH4 काय प्रोड्यूस करतं? LiAlH4 काय प्रोड्यूस करतं? acid hydrogen. सेम रिएक्शन फक्त acid hydrogen आहे. परत काय आहे RCH डबल बॉन्ड O प्लस how many acid hydrogen? 2 acid hydrogen. प्रेझेन्स मध्ये LiAlH4 in acidic condition. इथे काय होईल? इथे काय होईल? इथे काय येणार आहे RCH इथं OH आणि इथं H. हा कोणता अल्कोहोल आहे तर सिमिलरली इथं RCR डबल बॉन्ड O प्लस किती नॅसेट हायड्रोजन? 2 नॅसेट. डायहायड्रोजन ऐवजी नॅसेट हायड्रोजन. रिझन ह्या रिएक्शन्स कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन कंट्रोल होत नाही कारण हायड्रोजन गॅस कंट्रोल करू शकत नाही. डिफिकल्ट टू हँडल. पण नॅसेट हायड्रोजन आपण बनवतो त्यामुळे आपण त्याला कंट्रोल करू शकतो. परत यूज करताना LiAlH4 in what condition? Acidic condition. So इथे परत RCR the OH म्हणजे काय येणार आहे H. कसला अल्कोहोल आहे तर सेकंडरी. ना एक लक्षात घ्या, इथे एक मेन पॉइंट सांगते डिफरन्शिएटिंग पॉइंट. जर एखादा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O इथं काय आहे तर त्याला मला जर हायड्रोजनेशन केलं ना मला 2 मोल्स लागणार.
कारण ह्या केस मध्ये तो अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? कॉमन सॅच्युरेटेड. म्हणजे हा डबल बॉन्ड पण ब्रेक होणार नाही, हायड्रोजन येते हायड्रोजन आहे. बरं काय रॅडी यूज केलं आणि काय केलं तर म्हणजे तर काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड COH इन द H आणि इन द H. सो ह्याचं नाव काय आहे तर एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव आहे? सेम रिएक्शन जर मी इथे कॅरी आउट केली तर नॅशनल हायड्रोजनची ऍबिलिटी डबल बॉन्ड ब्रेक करायची नसते. दोन पाय बॉन्ड तो ब्रेक करू शकत. म्हणजे जर तुमचा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे, सॉरी अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे आणि त्याला अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं, कशामध्ये कन्वर्ट करायचंय तर ही रिड्युसिंग एजंट यूज करणार. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करणार. म्हणजे परत एक एक्झाम्पल घेते CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर CH हा कीटोन आहे. मी तर नॅशनल हायड्रोजन मला दोन सांग कारण तर नॅशनल हायड्रोजनची ऍबिलिटीच नाहीये. काय ऍबिलिटी नाहीये त्याची? पाय बॉन्ड काय करणे ब्रेक, काय ब्रेक करणे, काय ब्रेक करणे, पाय बॉन्ड ब्रेक करण्याची ऍबिलिटीच. त्यामुळे हा प्रोडक्ट काय असणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड COH डबल बॉन्ड ब्रेक झाला इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन OH इथं H इथं काय येणार आहे CH. सो इथं नाव काय येणार आहे 1 2 3 4 5. इथं काय येणार आहे 10-3-EN-2- समजतंय फरक? समजतंय दोघांमधला फरक? समजतंय? तिथे डबल बॉन्ड ब्रेक करू शकतो. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन मध्ये पाय बॉन्ड सॅच्युरेट होतो, पण जेव्हा रिड्युसिंग एजंट वापरतो त्यावेळी पाय बॉन्ड सॅच्युरेट होऊ शकत. सो जर तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे त्याला अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं, पाय बॉन्ड ब्रेक करायचा. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता रिड्युसिंग एजंट हे वाला म्हणजे रिड्युसिंग एजंट LiLH4 in acidic condition तो नॅशनल हायड्रोजन काय देणार नॅशनल हायड्रोजन देणार काय नॅशनल देणार काय नॅशनल हायड्रोजन. ठीक आहे समजतंय का सॉल्व? आता नेक्स्ट बघा नेक्स्ट म्हणजे कंप्लीट रिडक्शन आहे. रिडक्शन रिएक्शनच आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला बघा क्लिमेन्सेस रिडक्शन रिएक्शन. हे इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत तर त्याचे रिएजंट इम्पॉर्टंट. त्याचा रिएजंट बघून आपल्याला रिएक्शन लक्षात येईल. क्लिमेन्सेस रिडक्शन रिएक्शन. दुसरी आहे की वुल्फ-फिशनर रिडक्शन. जेव्हा तुम्ही अल्डिहाइड किंवा कीटोन घेताय क्लिमेन्सेस रिडक्शन करताय किंवा वुल्फ-फिशनर रिडक्शन करताय अल्केन मिळते. काय मिळतं तुम्हाला सेम नंबर ऑफ कार्बन. इथं हा RC डबल बॉन्ड काय आहे तर O इथं काय आहे H. इथं किती नॅशनल हायड्रोजन यूज करणार आहे 4 नॅशनल हायड्रोजन. आणि नॅशनल हायड्रोजन प्रोड्यूस कोण करणार तर झिंक अमाल्गम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे झिंक अमाल्गम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl हे रिड्युसिंग एजंट आहे काय आणि ते काय प्रोड्यूस करतात तर नॅशनल हायड्रोजन. काय प्रोड्यूस करतात नॅशनल हायड्रोजन. म्हणजे इथं काय येणार आहे बघा हा ZnHg प्लस कॉन्सन्ट्रेटेड काय येणार आहे तर HCl हा 2 टाइम्स वापरला तर इथं काय मिळते मला ZnCl. मर्क्युरी आहे तसं काय पडते लिक्विड स्टेट मध्ये आणि किती नॅशनल हायड्रोजन मिळतात 2. मग इथं 4 का वापरले त्याचं रिझन सांगते त्याचं रिझन. हा RC डबल बॉन्ड आहे ते काढून टाकायचं डबल बॉन्ड मध्ये दोन्ही काय ऍड करायचे तर हायड्रोजन आणि इथं पण काय आला तर हायड्रोजन. बरं ऑक्सिजन रिमूव्ह झाला ना तो ऑक्सिजन जर रिमूव्ह झाला त्याला किती हायड्रोजन लागणार आहे 2. म्हणजे इथं काय येणार आहे
H2O म्हणजे हा कोण मिळणार आहे अल्केन. काय मिळणार आहे समजतंय का कीटोन जरी असला तरी सेम रिएक्शन होणार आहे R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R प्लस हाऊ मेनी नॅसेट हायड्रोजन 4 नॅसेट हायड्रोजन हाऊ मेनी नॅसेट हायड्रोजन 4 नॅसेट हायड्रोजन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झिंक अमाल्गम प्लस कॉन्सन्ट्रेटेड एस हा डबल बॉन्ड रिमूव्ह होणार आणि वरती एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन म्हणजे इथं R C इथं H इथं H इथं R प्लस काय मिळणार आहे तर H2O म्हणजे इथं काय येणार आहे तर अल्कोहोल सोप्या भाषेत जसं बघितलं तर हा जो C डबल बॉन्ड ग्रुप आहे मग तो अल्डिहाइड पासून किंवा कीटोनिक पासून त्याला 4 टाइम नॅसेट हायड्रोजन रिएक्ट केले ते नॅसेट हायड्रोजन कोण देते झिंक अमाल्गम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl तर मला मिळताना काय मिळणार आहे हा C डबल बॉन्ड वरती काय होणार आहे CH2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2 समजतंय का येस और नो हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर H ह्याला किती टाइम नॅसेट हायड्रोजन लागणार आहे 4 नॅसेट हायड्रोजन एरो वरती काय यूज करणार आहे तर झिंक अमाल्गम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl C डबल बॉन्ड रिमूव्ह डबल बॉन्ड रिमूव्ह म्हणजे किती हायड्रोजन ऍड होणार आहे 2 म्हणजे काय येणार आहे तर हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय येणार आहे तर H2O म्हणजे हा इथेन मिळाला त्याला आपण ऍसिड अल्डिहाइड म्हणतो कॉमन नेमिंग मध्ये आयुपीएससी नेमिंग मध्ये आपण याला काय म्हणतो इथेनॉल काय म्हणतो इथेनॉल अल्डिहाइड कीटोन जर घेतला तर CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस किती नॅसेट हायड्रोजन 4 नॅसेट हायड्रोजन मध्ये झिंक अमाल्गम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl तो इथं पर डबल बॉन्ड रिमूव्ह होणार इथं काय येणार आहे तर CH3 CH2 CH3 प्लस काय येणार आहे तर H2O म्हणजे हा कोण असणार आहे तर प्रोपेन कोण असणार आहे हा समजते मी काय सांगते यस और नो ठीक आता हे क्लिमेन्सन्स रिडक्शन रिएक्शन होते आता आपण नेक्स्ट बघणार आहे ती कोणती आहे तर वुल्फ-किशनस रिडक्शन रिएक्शन अल्केनच मिळणार फक्त रिएजंट काय झाला तर चेंज प्रोसेस काय झाली तर चेंज वुल्फ-किशनस रिडक्शन रिएक्शन कसली रिएक्शन वुल्फ-किशनस रिडक्शन रिएक्शन आता वुल्फ-किशनस रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होतं आपण हायड्रोजाईन बरोबर ट्रीट केलं ना अल्डिहाइड आणि कीटोनला कंडेन्सेशन रिएक्शन्स कशामध्ये मग इथे काय येणार आहे RCH डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH2 हा हायड्रोजाईन आहे हा O आणि H2 काय होणार आहे तर रिमूव्ह आठवते काही रिएक्शन आणि इथं काय येणार आहे तर RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2 प्लस काय येणार आहे तर H2O मग याला मी काय म्हणणार आहे तर अल्डिहाइड हायड्राझोन हायड्रोजनचं काय होणार आहे तर हायड्रोजन आता याला तुम्हाला ट्रीट करायचं RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2 परत इथं नाही इथं एरो वरती काय बघा इथं एरो वरती इथिलीन ग्लायकॉल इथिलीन ग्लायकॉल प्लस काय वापरणार आहे तर KOH इथिलीन ग्लायकॉल प्लस काय वापरणार आहे KOH ह्याच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन इथिलीन ग्लायकॉल कसा दिसतो इथिलीन ग्लायकॉल इथं काय आहे तर CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथं काय आहे तर OH इथं काय आहे तर
OH. पहा एवढा पण रिमूव्ह झाला. डबल बॉन्ड एंड सिंगल बॉन्ड रिमूव्ह झाला. RCH आणि इथं H2 येणार आणि बाहेर काय पडणार N2. हा कोण फॉर्म झाला RCH2H म्हणजे कोण फॉर्म झाला आलं का लक्षात येस और नो. कीटोन जर घेतलं तर कीटोनचे पण सेम रिएक्शन आहे. RCR डबल बॉन्ड O प्लस काय घेतलं H2N सिंगल बॉन्ड NH2. ठीक आहे. मग इथं O आणि H2 काय होणार आहे तर रिमूव्ह. O आणि H2 रिमूव्ह झाला तर RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2. आता ह्याला पुढे ट्रीट कशाबरोबर करणार आहे इथं बाहेर पडलं H2 म्हणजे ऍवरती H2 तर यायचं इथिलीन ग्लायकॉल CH2 CH2 इथं एक OH आणि इथं एक OH दिस इज इथिलीन ग्लायकॉल प्लस त्या वापरला तर KOH. सो डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड रिमूव्ह होते म्हणजे इथं काय येतं RCR इथं काय येतं H2 म्हणजे हा कोण झाला तर सो यासाठी कोणता एक्झाम्पल इथे करा CH3 CH2 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड H2 प्लस H2N सिंगल बॉन्ड NH2 हायड्रोजन हा पार्ट रिमूव्ह झाला OH2O म्हणजे मायनस H2O येणार. इथं फॉर्म होता ना CH3 CH2 CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2. त्याला परत कशाबरोबर ट्रीट करणार आहे इथिलीन ग्लायकॉल प्लस KOH. इथिलीन ग्लायकॉल प्लस KOH. सो डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड रिमूव्ह होणार. इथं काय फॉर्म होणार आहे CH3 CH2 C इथं H आणि इथं H2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर N2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर N2. सो हा कोण फॉर्म झाला तर प्रोपॅन. समजते ही वाली रिएक्शन येस और नो. रिडक्शन रिएक्शन कोणती रिएक्शन झाले असंच ऑक्सिडेशन असते आणि दॅट इज द लास्ट ऑफ अल्डिहाइड कीटोन्स ची केमिकल प्रॉपर्टीज मध्ये लास्ट रिएक्शन. कार्बोक्सिलिक ऍसिडचे आपण प्रिपरेशन्स बघितले त्याचे फक्त प्रॉपर्टीज बघायचे राहिले म्हणून. रिडक्शनचं उलट काय असते तर ऑक्सिडेशन. रिडक्शनचं उलट काय असते तर ऑक्सिडेशन. आता आपण काय बघणार आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ऑक्सिडेशन ऑफ aldehydes and ketones. So when we talk about oxidation of aldehydes and ketones, aldehydes oxidation easily होते, but ketones oxidation easily होत. aldehyde oxidizing agent काय वापरतो आपण K2Cr2O7 plus dilute H2SO परत KMnO4 plus dilute H2SO परत HNO काय असते तर 3. सर असतात तर मी तुम्हाला दाखवेल. हे ऑक्सिडायझिंग एजंट्स काय देतात नॅसॅलेंट ऑक्सिजन. जसं रेड्युसिंग एजंट नॅसॅलेंट हायड्रोजन देतात. जसं रेड्युसिंग एजंट तसं ऑक्सिडायझिंग एजंट. मग इथे बघ हा पर्टिक्युलरली अल्डिहाइड आहे RCH डबल बॉन्ड. त्याचं जर मी ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये K2Cr2O7 प्लस dilute H2SO त्याचं ऑक्सिडेशन केलं तर H च्या जागी काय येणार आहे OH. च्या जागी काय येणार आहे म्हणजे इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH म्हणजे हा कोण झाला तर कार्बोक्सिलिक कोण झालं कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं CH3CH
डबल बॉन्ड आहे त्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये K2Cr2O7 प्लस डायडीन सो याचं ऑक्सिडेशन झालं याच्या जागी OH येणार म्हणजे इथं काय येणार आहे CH3C इथं काय येणार आहे OH डबल बॉन्ड चं नाव काय आहे तर ऍसिटिक ऍसिड दिस इज फॉर व्हॉट ketones this is for what sorry for ketones this is aldehydes aldehydes are easily oxidizable why because त्यांच्याकडे कोणता हायड्रोजन असतो तर हा ऑक्सिडायझेबल हायड्रोजन कोणता हायड्रोजन आहे कोणता हायड्रोजन आहे ऑक्सिडायझेबल हायड्रोजन समजतं का मी पण reduction ketone R3R डबल बॉन्ड O याचं ऑक्सिडेशन नॉर्मल कंडिशनला होत ड्रास्टिक कंडिशन्स हाय टेम्परेचर हाय प्रेशर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमिक अनहायड्रेट काय लागते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे तर क्रोमिक अनहायड्रेट आणि high temperature and high काय लागते तर high temperature and high pressure high temperature and high pressure मध्ये CC बॉन्ड पण काय होतं ब्रेक म्हणजे RCR आहे ना ऍक्च्युली CC बॉन्ड आहे तर ऍक्टिव्ह पण होते काय होतं म्हणजे काय होते हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH येईल पण हा जो R ब्रेक झाला ना अल्किन त्यापासून नवीन कार्बोक्सिलिक ऍसिड ज्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स काय आहेत तर हे जे काही दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला मिळाले ते कीटोन मध्ये जेवढे कार्बन होते त्यापेक्षा कमीच नंबरचे त्यापेक्षा कमीच नंबरचे CH3C CH3 डबल बॉन्ड OH याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये क्रोमिक अनहायड्रेट हाय टेम्परेचर आणि हाय सो हे बघा हा बॉन्ड ब्रेक होणार CC बॉन्ड कोणता बॉन्ड कोणता तर एक बॉन्ड ब्रेक झाला हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH त्यामध्ये किती कार्बन होते 1 2 3 ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये किती कार्बन आहेत 2 आहेत एक CH3 राहिला तो CH3 डिकंपोज होतो कशामध्ये तर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर ऍक्च्युली एक कार्बनचा फॉर्मिक ऍसिड बनतो HCOOH हा फॉर्मिक ऍसिड बनतो पण फॉर्मिक ऍसिड काय असतो अनस्टेबल फॉर्मिक ऍसिड काय असतो फॉर्मिक ऍसिड काय असतो फॉर्मिक ऍसिड काय असतो त्यामुळे तो डिकंपोज होतो कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन केलं तर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहे क्रोमिक अनहायड्रेट हाय टेम्परेचर and high pressure high temperature and high pressure काय इथून बॉन्ड काय करायचा हा CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड और सिंगल बॉन्ड OH देखो CH3 CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH आता हा आहे ना CH3 CH2 तो CH2 जो ग्रुप आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर COOH कशामध्ये कन्वर्ट होणार तुझ्या रिएक्टंट मध्ये किती कार्बन होते 1 2 3 4 5 6
पण प्रोडक्ट मध्ये कार्बन किती आहेत? 1 2 3 4 आणि 1 2. आलं लक्षात? येस ऑर नो? कन्सेप्ट लक्षात येते की नाही येते? दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन इझिली होतं कारण त्याच्याकडे हायड्रोजन आहे ऑक्सिडेशन. कीटोनचं ऑक्सिडेशन इझिली होत ऍट ड्रास्टिक कंडिशन्स, हाय टेम्परेचर आणि हाय. ह्या पॉइंटला आपण अल्डिहाइड आणि कीटोनचे काय सांगतात? केमिकल. पुढच्या लेक्चरला आपण काय डिस्कस करायचं? कार्बोक्सिलिक ऍसिडच्या केमिकल. म्हणजे जेवढी काही तुम्ही प्रिपरेशन बघताय ना कार्बोक्सिलिक ऍसिडचे, ते रिव्हर्स टाकायचं. काय टाकायचं? म्हणजे सगळे ते केमिकल प्रॉपर्टीज. थोडस लेंदी पॉइंट आहे ऍसिडिक कॅरेक्टर जेव्हा आपण डिस्कस करतो कार्बोक्सिलिक ऍसिडचं, पण इझी काय आहे समजतं. नोट डाऊन करून घ्या, पाठवते.